तर आज आहे 25 तारीख आणि आज आहेत भव्य अशा आमच्या लेझिम स्पर्धा। तर ते जे स्पर्धक येणार आहे त्यासाठी समजलं असेल मसाला वगैरे बनवाय वगैरे चालू होता, जेवण वगैरे बनवणार आहे त्याचीच तयार चालू आहे। हे बघा बघू शकता इकडे जेवण वगैरे बनवायला चालू आहे। तर आम्ही पहिल्या वेळी एकदा ही लेझिम स्पर्धा ठेवल्या होत्या तेव्हा नाश्ता वगैरे केला होता, पण ह्यावेळी बोलले जेवण ठेवा, खूप लांबून वगैरे लोक येतात वगैरे। तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला। स्पर्धेची बक्षीस 10-7-5-3-2-1 सॉरी 3-2। संपूर्ण गावामध्ये बघू शकता रांगोळी दोन्ही साईडनं, दोन्ही गलीला दरवर्षी अशाच पद्धतीने घालतात आणि जी दारात वगैरे रांगोळी घालतात ती वेगळीच असते। आणि एसटी आलेली आहे आमच्या लालपरी गावची आणि दोन्ही साईडला असं हे केलेलं असतं, कमानी वगैरे मस्त पैकी सजवतो आम्ही। दे आणलाय। तर ही आहे स्पर्धेची बक्षीस, म्हणजेच काही सन्मान चिन्ह आहेत जे स्पर्धक म्हणजे विनर होणार नाहीत त्यांनाही सन्मान चिन्ह देण्यात येणार आहेत। मंदिरामध्ये फुलं वगैरे सजवण्याचं काम चालू आहे, फुलांचं वगैरे म्हणजे डेकोरेशन करायचं चालू तयार आहे। आणि बाहेर मुलांचं जे लेझिम स्पर्धा होणार आहे त्याची तयारी बघू शकता चालू आहे वगैरे। कार्यकर्त्यांना चहा आता जी ग्राउंड आहे ती मोजायला चालू आहे, म्हणजे पूर्ण चौकोनाचा बनवतात ते चौकोन आकायला चालू आहे। त्यानंतर सत्कार समारंभ वगैरे थोडा छोटासा होईल आणि त्यानंतर मग स्पर्धा चालू होतील। याचबरोबर उत्कृष्ट हलगी वादकासाठी 501 सर इथे रांगोळी या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम या शिल्डचं सौजन्य आहे श्री बळवंत तुकाराम कताडे, बनाचीवाडी, वाकोजी हरी पाटील, औचितवाडी आणि श्री सूरज दत्तात्रय मुदवकर, स्वामपूर। कारण स्पर्धेला सुरुवात करत आहोत। सुस्वागतम सुस्वागतम। औचितवाडी ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त भव्य लेझिम स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। या निमित्त यानंतर प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होते करायचं। विठ्ठल श्रीपती चव्हाण पाटील, सागर दत्तात्रय पाटील, शिवाजी शंकर हळवणकर, सुजित ताताश केसर आदमापुरे, नामदेव संभाजी पाटील या ठिकाणी स्वागत होत आहे। मंडळाच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतोय आणि ते जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी या ग्रामस्थांच्या वतीनं आणि अद्याप ज्या स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी केलेली आहे त्यांनी ताबडतोब या ठिकाणी आपली नाव नोंदणी करायची आहे। याची जी काय रचना आहे त्या रचनेसाठी 15 गुण ठेवलेले आहेत आणि डावा या 100 राशिंग बेळगाव आलेले। आता आगमनासाठी आमच्या गावचं लेझिम होईल, म्हणजे आमच्या गावची लोक खेळतील, म्हणजे एवढं पण प्रसिद्ध नाही, नॉर्मली वगैरे खेळतात मुलं वगैरे मुली वगैरे खेळतात। तर तेच कार्यक्रम होईल छोटासा आणि त्यानंतर मग लेझिम स्पर्धा चालू होतील। आणि हो, ज्या मी ह्यामध्ये स्पर्धा टाकतोय त्या छोट्या छोट्या टाकतोय, कमी कमी 1-2 मिनिटाचे टाकतोय। परत हेच व्हिडिओ तुम्हाला फुलमध्ये प्रत्येक स्पर्धेचं नंतर तुम्हाला वेगवेगळे बघायला भेटणार आहे। एका वेळी एक व्हिडिओ स्पर्धेचा तुम्हाला नक्की बघायला भेटणार आहे, पण हा व्लॉग आहे त्यामुळे मी यामध्ये कटकट करून थोडे थोडे टाकलेले आहेत, थोडे राहिलेले आहेत, पण कारण व्लॉग मोठा होत होता म्हणून मी जास्त टाकलेलं नाही यामध्ये। क्रमांक या ठिकाणी काढले तरी सुद्धा अद्याप आपल्याकडे 7 संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि ज्या संघांना या ठिकाणी बक्षीस मिळणार नाही त्यांना सन्मान चिन्हाने या ठिकाणी बक्षीस देणार आहे। संयोजकाच्या वतीनं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे।
जय शिवाजी महादेव। म्हणून
स्पर्धेचा निकाल या ठिकाणी जाहीर करतोय। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी स्पर्धा पार पडली। पंचांनी सुद्धा अगदी पारदर्शक पद्धतीनं या ठिकाणी हा जो निकाल आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। अगदी 4 जे पंच होते त्या 4ही पंचांची या ठिकाणी एकूण गुणांची बेरीज केली आणि त्या गुणानुक्रमानं या ठिकाणी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि 5वा क्रमांक जो आहे तो या ठिकाणी काढलेला आहे। शिवकन्या तरुण मंडळ करंजपेन यांचा की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन अंबाई तरुण मंडळ यांचा सत्कार करावा। यानंतर हलगीवादक उत्कृष्ट हलगीवादक बळवंत तोरशे यांना विनंती करतोय। हा बक्षीस वितरण समारंभ विलास पवार माननीय विलास पवार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय। 5वा क्रमांक ना 5वा 2001 त्याचबरोबर संस्कृती निधी पथक दारवाड तालुका विडवगड 3001 रुपये त्याचबरोबर सन्मान चिन्ह या ठिकाणी त्यांना देण्यात येते। वाकोजी पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शिल्ड आणि त्याचबरोबर रोख संघाचा सत्कार होतोय। श्री वाकोजी पाटील ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी हा सत्कार संपन्न होतोय। हा सत्कार संजय पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय। संजय पाटील मर्दानी लेझिम पथक राशीन कर्नाटक मर्दानी लेझिम पथक राशीन कर्नाटक रोख 60,001 आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी या मंडळाचे सत्कार होतोय। मी भिकाजी पंडे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा बक्षीस वितरण समारंभ होतोय। मर्दानी लेझिम पथक राशीन लेझिम मंडळ तिरोडा तालुका विजयगड यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। तानाजी सावडेकर यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा बक्षीस वितरण होतोय। प्रथम क्रमांकासाठी 10,001 त्याचबरोबर 10 बक्षीस वितरण समारंभ होतोय। त्या मंडळाच्या वतीने तर मंडळी 10 वाजलेले आहेत रात्रीचे। स्पर्धा चालू 3 वाजता होणार होत्या पण थोडा लेट झाला, लेट आले स्पर्धक, त्यामुळे स्पर्धा चालू झाल्या 5 वाजता 5-5:30 वाजता। तर मी हा छोटे सीन टाकले त्याच्यामध्ये स्पर्धेचे, म्हणजे लिजिम स्पर्धेचे। तर याचे फुल व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला भेटतील, कारण मी फुल व्हिडिओ टाकला तर पूर्ण मूवी तयार होईल मला वाटते 3-4 तासाची। त्यामुळे कसं 16-16, 15-15 मिनिटाची व्हिडिओ आहेत, त्यामुळे परत तुम्हाला फक्त एका लिजिम म्हणजे एका गावचे एक व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला यानंतर भेटणार आहे। तर तेच बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल, नाहीतर मग बघायला भेटणार नाही। तर हा व्हिडिओ मी इथं समाप्त करतोय। तर जेवलो नाही, सर्व जेवायला गेलेलेच घरी। तर भेटूया आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे हा एंड झाला की माझा दुसरा व्हिडिओ चालूच होतोय। तर बाकी काही गोष्टी असतात, कसं मी बाहेर वगैरे गेलो तर व्हिडिओ इथला करायला गावत नाही, इथे असलं की बाहेरचा व्हिडिओ करायला गावत नाही, त्यामुळे काही छोट्या मोठ्या गोष्टी मिस पण होतात। तर जास्त टाइम घेत नाही आता, या व्हिडिओचा इथंच समाप्त करतोय। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तो पण टाटा बाबा आणि धन्यवाद।